वेलकम टू कापूसवाडी. हे बघा मित्रांनो, आज आपलं पेंटिंगचं काम बंद आहे कारण की आज आपण कापूसवाडीच्या धरणावरती खूप एन्जॉय करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, हे कापूसवाडीचं धरण आहे. तिकडे कर संदीप कॅमेरा. हे दिसतंय तुम्हाला, दिसतंय तिच्यात. आणि आपली बेटाच्या ग्रामपंचायतची विहीर. आता आमच्या गावात दुष्काळ पडला, थोडा पाण्याची टंचाई आली की आम्ही डायरेक्ट धरणामध्ये पाईप टाकतो आणि हे विहिरीत पाणी घेतलं की नाही बेटावरती पाणी पोहोचते. म्हणजे धरण एवढं भारी आहे की आसपासचे जेवढे खेडे 25 खेड्याला हे धरण पाणी पोहोचते. तर खरंच धन्य आहे धरणाची. नमस्कार करतो मी धरणाले. आता आम्ही मस्तपैकी आता धरणामध्ये झोपू आणि एन्जॉय करू. माझ्या म्हणणं एकच आहे, काम करा पण थोडा एन्जॉय पाहिजे जीवनामध्ये. काय रोज छोट्या आता थोडा हडून उतरणं अवघड आहे कारण की मी तर काही शक्यता फिरत नाही. हे फिरणारे पुरं आहे. जमलं रे भाऊ. तुम्ही ओळखत असाल मामाला. मामा कामाला येतात, ते गाव आहे. आता इथे आड खोल आहे घालाय. जपलं कुठे आपल्याला तिच्यातच का रे लीक आहे की काय? दाखवू तिकडे कॅमेरा थोडसा. कुठे कार्यक्रम मजा येत पण हिच्यावर. हे बघा मित्रांनो, हे आपलं धरणाचं पाणी आता छोटूने हे पाण्यात उतरत आहे. एन्जॉय घेतोय. यार कपडे काढत नाही का? तो म्हणतो मी अंडरपॅन्ट घालेली आहे. हे बघा थोडं झूम करतो मी त्याला. याकडे एकदम खतरनाक आहे आमच्या गावाचा. आता मामाचं आगमन झालेलं आहे धरणावरती. मामाची का त्यांची इच्छा होती की तू धरणावर ये, आपण झेपायला जाऊ असं तसं. तर आज शेवटी आलेच आम्ही. नमस्कार मंडळी. चला मग आता करतो थोडा एन्जॉय. मित्रांनो, जीवनात खूप कामं करा पण एन्जॉय पण खूप करा कारण की हा जन्म पुन्हा नाही. आम्ही घरून निघालो तेव्हा ऊन इतकं बेकार होतं रस्त्याने की जाऊ तुम्ही, म्हणजे आतूनात तापमान होतं. पण जेव्हा धरणावर पोहोचले ना तेव्हा पुरा म्हणजे थंडगार हवेने पुरा थोपाने होऊन गेला. आणि जेव्हा आम्ही पाण्यात उतरले तर एकदम एन्जॉय यायला लागला. हे पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता आम्ही पाण्यामध्ये खूप मस्ती करतोय आणि खूप मजा येते. तो म्हणतो मला त्यापेक्षा वर झेपता येते आणि तो दुसरा म्हणतो मला त्याच्यापेक्षा वर झेपता येते. तर असे चटापट लागले आमच्या बेकार एकदम. रोजच कामाची धावपळ असते पण आजचा दिवस हा खूपच खास राहिला कारण की रोजच्या कामामधून आजचा दिवस फुल एन्जॉय केला आम्ही. तर चला मित्रांनो, आता आपला कापूसवाडीच्या धरणावरती खूप एन्जॉय झालेला आहे. आता निघालोय आम्ही बेटासाठी आणि आता उद्यापासून परत आपले कामं कंटिन्यू चालू होऊन जातील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.